नमस्कार, मी मृणालिनी आपले योगा मराठी चॅनलवर स्वागत करते। आधीच्या काळात साधारणतः 55-60 या वयानंतर गुडघेदुखीची समस्या जाणवायची, पण आजकाल सर्रास प्रत्येक वयोगटात हा त्रास दिसून येतोय आणि याची कारणं सुद्धा वेगवेगळी असू शकतात। गुडघ्यातील ग्रीस सारखा द्रव पदार्थ कमी झाला तर दोन हाडं एकमेकांवर घासून या वेदना होतात। जर तुमचं दिवसभर बैठं काम असेल, एकाच जागी तासनतास तुम्ही एकाच स्थितीत बसून राहत असाल तर त्या ठिकाणी रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे सुद्धा वेदना जाणवायला लागतात। तुमचं वजन जास्त असेल तर शरीराचा अतिरिक्त भार त्या गुडघ्यांवर येतो, त्यामुळे गुडघेदुखी सुरू होते। तुमचं वजन जर जास्त असेल तर शरीराचा अतिरिक्त भार त्या गुडघ्यांवर येतो आणि त्यामुळे गुडघेदुखी सुरू होते। तसेच गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे सुद्धा ही समस्या जाणवू शकते। म्हणूनच आज आपण गुडघेदुखीसाठी एक सोपा व्यायाम प्रकार बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला एक टॉवेल किंवा नॅपकिन लागेल आणि तुम्ही असा तो रोल करून घ्यायचा। एका साइडने दाखवते म्हणजे कळेल। दोन्ही पाय अगदी सरळ ठेवायचे, पाठीचा कणा सरळ। तुम्ही हा व्यायाम प्रकार बेडवर बसून सुद्धा करू शकता, पण एक लक्षात ठेवायचं की पाठीचा कणा आपला अगदी सरळ असला पाहिजे। असं रोल केलेला टॉवेल किंवा नॅपकिन आपल्या गुडघ्यांच्या खाली ठेवायचं। यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपली पायाची टाच उचलायचा प्रयत्न करायचा। पायाची टाच उचलायची, पायाचा पंजा ऍक्टिव्ह ठेवायचा, एकदम आपल्या दिशेने असू दे तो, त्याला सैल सोडायचं नाहीये। परत खाली ठेवायची, उचलायची, खाली ठेवायची, उचलायची, खाली। हे करताना तुम्हाला जाणवेल ऍक्च्युली आपण पायाची टाच जरी उचलत असलो ना तरी गुडघ्याच्या वाटीला सुद्धा व्यायाम मिळतोय। गुडघ्याची वाटी हळूवारपणे वर सरकली जाते, खाली लूज सोडली जाते। या व्यायाम प्रकारामुळे आपल्या गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायूंना सुद्धा व्यायाम मिळतो। तो तुम्हाला जाणवेल की अगदी मांडीपर्यंत एक प्रकारचा स्ट्रेच जाणवतोय आपल्याला आणि पायाच्या मागच्या भागावर सुद्धा एक प्रकारचा छान ताण पडतो। हे आपल्याला कंटिन्युअस एक 10 ते 20 वेळा करायचंय। सुरुवातीला तुम्ही एका वेळी एका पायाने करा आणि हळूहळू प्रॅक्टिस होईल तसं दोन्ही पायाने सुद्धा तुम्ही एका वेळी करू शकता। आपलं पूर्ण लक्ष पायांवर असू दे, गुडघ्यांवर असू दे आणि अगदी सावकाशपणे हा व्यायाम करायचा आहे। या व्यायाम प्रकारामुळे गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू हळूहळू बळकट बनतात। गुडघ्याच्या वाटीला सुद्धा छान व्यायाम मिळतो। पायाच्या मागच्या भागाला एक प्रकारची चालना मिळते। हा व्यायाम प्रकार तुम्हाला दिवसातून 2 ते 3 वेळा करायचा आहे। एक 10 ते 15 वेळा हे करून झालं रिलॅक्स व्हायचं, टॉवेल काढून घ्यायचा आणि थोडेसे पाय आपले खाली शेक करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या स्नायूंना आराम मिळेल। रिलॅक्स। आशा करते की हा व्यायाम प्रकार करून तुम्हाला छान बरं वाटेल, गुडघ्यांना आराम मिळेल आणि अगदी तुम्ही नियमितपणे हा व्यायाम केला तर तुमची गुडघेदुखी हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला ते जाणवेल सुद्धा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन। धन्यवाद।